morning students, myself Prashant Kadam. Welcome to Sri Academy of Science Karad. 12वी मधला तुमचा फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मॅथमॅटिकल लॉजिक. जो पेंडिंग आहे तो आपण घ्यायचा आहे आज. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये एक लक्षात घ्या की सिंपल टॉपिक आहे, वेटेज चांगलं आहे, त्याचं मॅक्झिमम वेटेज आहे ह्या पार्ट फर्स्टमध्ये. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये तुम्हाला सिंपल कन्सेप्ट आहेत. पहिल्यांदा जे आहे ते काय आहे की स्टेटमेंट कशाला म्हणायचं. ओके, म्हणजे स्टेटमेंट कशाला म्हणतात एक लक्षात घ्या. कन्सेप्ट मी सांगतो क्लिअरली, लक्ष देऊ नये का. स्टेटमेंट म्हणजेच काय की ज्या वाक्याला दोनच पर्याय असतात. ओके, ज्या वाक्याला दोनच पर्याय असतात. एव्हरी सेंटेन्स हॅज ए टू ऑप्शन्स, वन इज ए ट्रू और अनदर इज ए फॉल्स. ट्रू आणि फॉल्स असे दोनच ऑप्शन असतील, असे काय असतात स्टेटमेंट असतात. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कसं येईल सांगा बरं. आता एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो या ठिकाणी की 5 × 2 = 11. ओके, म्हणजे असं 5 × 2 = 11. आता याला दोन ऑप्शन आहेत, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. 5 × 2 म्हणजे किती 10 असतं ना, =11. म्हणजे हे काय फॉल्स आहे. म्हणजे हे जे आहे हे स्टेटमेंट होईल. हे काय होणार आहे, स्टेटमेंट होईल. आणि याची व्हॅल्यू जी असेल ती काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. कुठल्याही स्टेटमेंटला दोन व्हॅल्यूज असतात, एक तर ट्रू आणि सेकंड इज फॉल्स. म्हणजे ह्या ठिकाणी ट्रूथ किंवा ट्रू, दॅट इज त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये टी म्हणतात. सेकंड इज ए फॉल्स. ओके, म्हणजे ते काय असणार आहे एफ. म्हणजे इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. समजते का. इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे बरोबर कुठली व्हॅल्यू आहे तर फॉल्स आहे. कारण हे चुकीचं आहे ना, कारण हे काय होणार आहे 10 इज नॉट इक्वल टू 11. ओके, सो इट इज ए फॉल्स. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय आले, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. याला दोनच ऑप्शन आहेत. कुठले ऑप्शन्स आहेत, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ओके, असे जे असतील ते काय असणार तुमचे स्टेटमेंट्स असणार आहेत. आता हे तुम्ही म्हणाल की प्रत्येकाला स्टेटमेंटला प्रत्येक सेंटेन्सेस स्टेटमेंट असेल का, तर नसणार आहे. सपोज असं एक वाक्य आपण कन्सिडर केलं, ही इज अ इंटेलिजंट. ओके, ही इज अ इंटेलिजंट. आता ही म्हणजे कोण, वी डोंट नो. बरोबर, ही म्हणजे कोणी असू शकतं ना, तुम्ही असू शकता, अदर कोणतरी असू शकेल. याचा अर्थ काय आहे की ते काय आलं, ओपन सेंटेन्स झालं. लक्षात येते, ते काय झालं ओपन सेंटेन्स. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला ट्रू आणि फॉल्स असे दोन ऑप्शन नाही आहेत. कारण ही ह्या ठिकाणी तुम्हाला कोणीही घेऊ शकता, तुम्ही वॉट एव्हर कोणी असेल ते. गंड असेल तर तुला पण आपण हुशार म्हणू शकतो, ही आहे तिथं. बरोबर, याचा अर्थ काय की इट इज नॉट ए स्टेटमेंट. स्टेटमेंट लक्षात घ्या, स्टेटमेंट म्हणजेच काय आहे, ज्याला ट्रू किंवा फॉल्स असे दोनच ऑप्शन असतील. ट्रू किंवा फॉल्स असे दोनच ऑप्शन असतील, ते काय असणार आहेत, स्टेटमेंट असणार आहेत. ओके, आणि त्याचे दोन व्हॅल्यूज कुठले असणार आहेत, ट्रूला टी आणि फॉल्सला एफ. ओके, हे झालं तुम्हाला स्टेटमेंट. स्टेटमेंटची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुमच्या बुकमध्ये बऱ्याच व्हॅल्यूज आहेत, बरेच सेंटेन्स दिलेत. तर त्यातले मी एक एक स्टेटमेंट वाचून सांगतो तुम्हाला. सन रायजेस इन द ईस्ट. ओके, सन रायजेस इन द ईस्ट. सन राईज इन द ईस्ट म्हणजेच काय आहे की सूर्य तुम्हाला ईस्टला उगवतो. हे ट्रू आहे की फॉल्स आहे, दोनच ऑप्शन्स आहेत त्याला. बरोबर, दोनच ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ते काय तुमचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर 5 × 2चं आता सांगितलं तेच. त्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज ए 3 साइड्स. एव्हरी ट्रायंगल हॅज ए 3 साइड्स. आता हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे तुम्हाला की एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. बरोबर, तर ह्या ठिकाणी काय एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स म्हणजेच हे ट्रू आलं, म्हणजे ट्रायंगलला 3 साइड्स असतात. बरोबर, तर ते ट्रू येईल. म्हणजे असे जे आहेत हे काय झाले तुमचे स्टेटमेंट्स झाले. ओके, त्याच्यानंतरचे जे आहेत ते असं आहेत, आता या ठिकाणी दिलेले आहेत बा, प्लीज गिव्ह मी अ पेन. प्लीज गिव्ह मी अ पेन. आता हे कुठलं वाक्य झालं रे, जर इंग्लिशमध्ये शिकला असेल तर लक्षात घ्या, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केले ना आपण. बरोबर, म्हणजे हे काय झालं तुम्हाला ते इंट्रोगेटिव्ह एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे जे आहेत हे तुम्हाला स्टेटमेंट म्हणून येणार नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे आदेश दिला असेल किंवा रिक्वेस्ट केली असेल किंवा विनंती केली असेल, ह्या ज्या गोष्टी असतात. ठीक आहे, तर त्या कशामध्ये येतात, नॉट ए स्टेटमेंटमध्ये. म्हणजे ओपन स्टेटमेंटमध्ये पण म्हणू शकत नाही त्याला आपण, ते काय होईल नॉट ए स्टेटमेंट होईल. बरोबर, आता ओपन सेंटेन्स आणि हे आता हे काय झालं, आता मी सांगितलं प्लीज गिव्ह मी अ पेन, हे रिक्वेस्ट केली. बरोबर,
तर हे काय आहे, स्टेटमेंट नाही, त्याला ट्रू फॉल्स असं काही नाही आहे, बरोबर. आणि ओपन सेंटेन्स म्हणजे काय, की तुम्ही आता ही इज अ इंटेलिजंट हे वाक्य सांगितलं, ते ही इज इंटेलिजंट म्हणजेच काय, की ही जे आहे त्या ठिकाणी आपण कोणीही घेऊ शकतो, कोणीही, बरोबर, कोणीही घेऊ शकतो ना त्या ठिकाणी. तर ते काय होईल, तुम्हाला ओपन सेंटेन्स होईल, म्हणजे त्या हीच्या ठिकाणी आपण मल्टिपल ऑप्शन्स तिथं घेऊ शकतो. तर ते झालं तुमचं ओपन सेंटेन्स. ओके, म्हणजे ते स्टेटमेंट नाही, ओपन सेंटेन्स आहे. तर हे 3 प्रकार लक्षात घ्या. ओपन सेंटेन्स कशाला म्हणतात, स्टेटमेंट म्हणजे काय, आणि अदर दॅन नॉट ए स्टेटमेंट म्हणजे काय. ओके, आणि त्याच्यानंतरच एक लक्षात घ्या, की तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये मल्टिपल्स ऑप्शन्स आहेत, तुम्हाला आय थिंक 9 सेंटेन्स दिलेत, आणि त्याच्यामध्ये ते तुम्हाला स्टेटमेंट आहे का आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हे सांगितलं आहे. तर फर्स्ट जे आहे ते लक्षात घ्या, मी फक्त ओरली सांगतो तुम्हाला, व्यवस्थित ऐका ते. 6 × 4 = 25 दिलेलं आहे. 6 × 4 × 25, तरी स्टेटमेंट होईल का रे. 6 × 4 = 25. ओके, इट इज ए स्टेटमेंट, कारण याला ट्रू किंवा फॉल्सच आहे. दॅट इज, इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f, कारण 6 × 4 म्हणजेच किती असतं, 24. 24 इज नॉट इक्वल टू 25. ओके, सो इट इज ए स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. ओके, करेक्ट, समजलं. हे फर्स्ट आहे. सेकंड आहे x + 6 = 9. x + 6 = 9 एवढंच दिलेलं आहे. आता हे स्टेटमेंट होईल का सांगा रे. हां, आता या ठिकाणी x आहे ना, +6 आहे, = 9 आहे. हा x डिफाईन आहे का रे, नाही आहे. x व्हॅल्यू दिले का, नाही दिलेली. जर सपोज या ठिकाणी कॉमा देऊन x = समथिंग व्हॅल्यू दिली असेल तर ते स्टेटमेंट होईल. ओके, तर ते स्टेटमेंट होईल. पण ह्या केसमध्ये हे स्टेटमेंट होणार आहे का, नाही होणार. इट इज नॉट ए स्टेटमेंट. ओके, कारण x तुम्हाला डिफाईनच नाही आहे, म्हणजे दिलेलंच नाही काय असेल. x इज ए व्हेरिएबल. ओके, सो x ला व्हॅल्यू नाही आहे, तर या ठिकाणी हे काय होणार आहे, इट इज नॉट ए स्टेटमेंट. नॉट ए स्टेटमेंट. ओके, त्याच्यानंतरचं आहे, आता हे स्टेटमेंट नाही म्हणजेच काय आहे, की ओपन आहे, कारण एक्सच्या ठिकाणी आपण काहीही घेऊ शकतो, काहीही घेऊ शकतो, कारण डिफाईनच नाही या ठिकाणी. ओके, आता एक करेक्ट करायचं असेल तर काय होईल, करेक्ट करायचं असेल तर सांगतोय मी, करेक्ट करायचं असेल तर ह्या ठिकाणी काय येणार आहे, कॉमा देऊन या ठिकाणी x = 3 असं जर दिलं असेल तर इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. ओके, कारण 3 घेतलं तर 3 + 6 दॅट इज ए 9. ओके, पण दिलेलं नाही आहे त्या ठिकाणी, याचा अर्थ हे काय आहे, स्टेटमेंट नाही आहे. हे काय आहे, स्टेटमेंट नाही म्हणजेच काय आहे, ते ओपन सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स. ओके, तर नेक्स्ट थर्ड आहे. थर्ड मध्ये चेक करा, व्हॉट आर यू डुईंग, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, व्हॉट आर यू डुईंग. याचा अर्थ काय आहे, की तुम्ही काय करताय, क्वेश्चन मार्क आहे. हे स्टेटमेंट होऊ शकत नाही, बरोबर, कारण त्या ठिकाणी काय केलंय, क्वेश्चन विचारलाय. ओके, म्हणजे हे इट इज नॉट ए स्टेटमेंट. स्टेटमेंट नाही आहे ते, त्याचं काय आहे मग, ते इंट्रोगेटिव्ह इम्पेरेटिव्ह जे सेंटेन्स आहेत इंग्लिशमध्ये तर ते पाहून घ्या. क्वेश्चन मार्क आहे याचा अर्थ ते इंट्रोगेटिव्ह आहे. ठीक आहे, इंट्रोगेटिव्ह आहे ते सेंटेन्स. त्याच्यानंतरचं फोर्थ आहे द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात घ्या क्वेश्चनवरचा, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0. x² - 5x + 6 = 0 has 2 real roots. Has 2 real roots. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं लक्षात घ्या, की x² - 5x + 6 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, आणि ते इक्वेशन काय सांगितलं तुम्हाला, हॅज ए 2 रिअल रूट्स असं सांगितलेलं आहे, म्हणजे हॅज ए 2 रिअल रूट्स आहेत. ठीक आहे, तर हे करेक्ट आहे का, स्टेटमेंट आहे का, पहिले सांगा. एक लक्षात घ्या, काय करायचं आहे, x² - 5x + 6 ह्याचे रूट्स पडतात का ते चेक करायचं. ओके, आता रूट्स पडतात का चेक करायचं असेल तर काय होणार आहे, की x² - 5x + 6 तुम्ही 10th मध्ये पाहिलेलं आहे. ओके, किंवा तुम्हाला आता बरेच गोष्टी केल्या असतील, की तुम्हाला याचे रूट्स फाइंड आउट करू शकता कोणत्याही मेथडनं. तर याचे रूट्स काय पडतील रे, 3 आणि 2 5 होतात ना, बरोबर, आणि मल्टिप्लिकेशन 6 होईल. तर हे जर सॉल्व्ह केलं आपण
तर x मायनस 3 एक ब्रॅकेट येईल आणि सेकंड ब्रॅकेट काय येणार आहे x मायनस 2 येईल इक्वल टू 0. सो x इक्वल टू 3 और x इक्वल टू 2. म्हणजे याचा अर्थ काय की इट हॅज ए 2 रिअल रूट्स. हे काय करेक्ट आहे. ओके, म्हणजे हे काय होणार आहे तुमचं, इट इज ए स्टेटमेंट. ओके, इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, इट इज ए स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. याचा अर्थ काय की हे जे स्टेटमेंट आहे म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे त्याचे 2 रिअल रूट्स पडू शकतात. ओके, म्हणजे हे तुम्हाला काय आलेलं आहे, करेक्ट आलेलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, टी आहे. बरोबर. तर हे एक क्वेश्चन लक्षात घ्या. डिफरंट टाईप क्वेश्चन सांगितलेत कसे आहेत, कसे फॉर्ममध्ये असतील ते. ठीक आहे, हे स्टेटमेंट नाही होणार कारण ह्या ठिकाणी तुम्हाला डिफाईन केलेलं नाही आहे एक्स. लक्षात घ्या, या ठिकाणी डिफाईन केलेलं नाही एक्स. जर डिफाईन केला तर स्टेटमेंट होईल, नाही केला होणार नाही, ते ओपन होईल. ओके, हा थर्ड झाला. त्याच्यानंतर फोर्थ आहे प्लीज सिट डाऊन. तिथलं वाचलं प्लीज सिट डाऊन. याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट केले की प्लीज तुम्ही बसून घ्या. बरोबर. याचा अर्थ काय आहे की इट इज नॉट ए स्टेटमेंट कारण त्याला ट्रू फॉल्स होणार नाही ना, म्हणजे इट इज नॉट ए स्टेटमेंट. क्वेश्चन समजतात का, सिम्पल आहेत. ज्या सेंटेन्सला ट्रू आणि फॉल्स हे 2च ऑप्शन आहेत तर ते काय असणार आहे, स्टेटमेंट. फक्त तुमचं कन्फ्युजन कुठं होईल अशा क्वेश्चनमध्ये, तर ते कन्फ्युजन करू नका कारण त्याचे रूट्स पडतात का पाहिजे आहेत आपल्याला. क्वेश्चन दिलेला आहे त्याचे रूट्स पडतात का 2. ओके, सो इट इज ए स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू टी. ठीक आहे. किंवा असं दिलं असेल, फक्त असं दिलं असेल तर स्टेटमेंट होणार नाही. जर एक्स व्हॅल्यू दिली असेल कॉमा करून सच दॅट एक्स इक्वल टू समथिंग दिलं असेल तर स्टेटमेंट होईल. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे काय ते चेक करा, एफ आहे का टी आहे ते. ठीक आहे. अशा फॉर्ममध्ये जे असतील ते काय असणार आहेत, स्टेटमेंट्स असणार आहेत. तर हे स्टेटमेंट आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाली स्टेटमेंटची. बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते ओरली पाहून घ्या, त्याचे आन्सर्स पण आहेत त्या ठिकाणी. त्याच्यानंतरच आहे इम्पॉर्टंट पार्ट. आता हे स्टेटमेंटवरती क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला येईल किंवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्या ती. त्याच्यानंतरचं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे की कनेक्टिव्स. मॅथमॅटिकल कनेक्टिव्स कुठले असतात आणि ते लॉजिकल कनेक्टिव्स म्हणतात त्याला. तर 4 टाईपचे कनेक्टिव्स असतात. तुम्ही बऱ्यापैकी केले असतील की असा एक सिम्बॉल गेला असेल किंवा इथे मी लिहितो अँड असा, आणि याला म्हणतात काय, कंजेक्शन. दिस इज फर्स्ट कनेक्टिव्ह. ओके, लॉजिकल कनेक्टिव्स म्हणतात त्याला किंवा मॅथमॅटिकल कनेक्टिव्स. ठीक आहे. फर्स्ट इज अँड, त्याला काय म्हणतात लॉजिकमध्ये कंजक्शन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे ते ऑर, सिम्बॉल फी असतोय ह्या फॉर्ममध्ये, त्याला म्हणतात डिजक्शन. ओके. त्याच्यानंतर असतंय इफ देन. इंग्लिशमध्ये गेलं असेल तुम्हाला इफ देन. त्याचा सिम्बॉल एकतरी सिंगल ॲरो असतो किंवा काय असतो, डबल ॲरो असतो. ठीक आहे. याला काय म्हणतात, इम्प्लिकेशन. ठीक आहे, इम्प्लिकेशन म्हणतात त्याला. इफ देन किंवा अजून कुठलाही कनेक्टिव्ह असतोय इफ अँड ओनली इफ, म्हणजे अशा फॉर्ममध्ये इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल एफ आय डबल एफ असतं. बरोबर. तर इफ अँड ओनली इफला सिम्बॉल असतोय डबल ॲरो, म्हणजे बोथ साईडला ॲरो असेल किंवा अशा फॉर्ममध्ये. आणि याला काय म्हणतात, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून एक आहे निगेशन. निगेशन एक राहिलेलं आहे. किंवा त्याला काय म्हणतात इकडे नॉट. सिम्बॉल टिल्ट असतो, असा असतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, निगेशन. निगेशन. हे झाले लॉजिकल कनेक्टिव्स. लक्षात घ्या, लॉजिकल कनेक्टिव्स कुठले इम्पॉर्टंट आहेत, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. ठीक आहे. तर हे जे लॉजिकल कनेक्टिव्स आहेत तर याचे काय असतात, ट्रूथ व्हॅल्यूज असतात. हे कशावरती अप्लाय करायचं असतं, स्टेटमेंटवरती. स्टेटमेंट म्हणजेच काय, ज्या
वाक्याला ट्रू किंवा फॉल्स हे दोनच ऑप्शन आहेत, ते स्टेटमेंट, त्या स्टेटमेंट वरती हे कनेक्टिव्ह अप्लाय करायचे. म्हणजे सपोज दोन स्टेटमेंट आपण कन्सिडर केले की पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. ओके, सो पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. देन वी कनेक्ट इट विथ लॉजिकल कनेक्टिव्स अँड, ऑर, इफ, देन, if and only if. Okay, so P and Q. Okay, suppose two statement connect केले, P and Q connected with and, that is a conjunction. Two statement connected with the conjunction, then its truth value is question mark. ठीक आहे, तर ते तुम्हाला काय असेल तर ते आपण पाहायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या फक्त की ह्या ठिकाणी कनेक्टिव्स कुठले कुठले आहेत. हे ह्या साईडला जे आहेत हे काय झाले, कनेक्टिव्ह झाले. म्हणजे ह्या ठिकाणी हे तुम्ही कनेक्टिव्स लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतरचे जे आहेत ते कुठले आहेत, त्याचे सिम्बॉलिक फॉर्म, हे जे त्याचे सिम्बॉलिक फॉर्म आहेत याच्यावरती आपण ट्रूथ टेबल काढायचे आहे. ओके, आणि त्याच्यानंतरचे आहे ते काय आहे तुम्हाला की त्याचे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ॲब्रिव्हिएशन म्हणा किंवा त्याचे नाव काय असतं, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये नाव काय असतं. म्हणजे कंजक्शन आलं तर अँडच असतं ते, म्हणजे हा सिम्बॉल. डिजेक्शन आलं तर हा सिम्बॉल. इम्प्लिकेशन आलं तर हा, डबल इम्प्लिकेशन आलं तर हा, निगेशन आलं तर हा. हे जे आहेत हे नावं तुम्हाला क्वेश्चनमध्ये येणार आहेत किंवा ह्या लॉजिक टॉपिकमध्ये हे असणार आहेत. ठीक आहे, ह्याच्या ठिकाणी हे असणार आहे, एवढंच आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तर त्याच्यानंतरचे जे आहे कन्सेप्ट ते असं आहे की आता ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की सिम्पल स्टेटमेंट काय म्हणतात. तर सिम्पल स्टेटमेंट, स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इंटू टू ऑर मोर स्टेटमेंट्स. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय की एखादं स्टेटमेंट स्प्लिट होत नाही आहे दोन स्टेटमेंटमध्ये. ओके, म्हणजे आता मला जसं सांगितलं मी की पी आणि क्यू तुम्हाला कनेक्ट केलेत की ह्या कनेक्टिव्सनुसार, तर तसे होत नाही आहेत. ठीक आहे, तर असे जे स्टेटमेंट असतील ते काय असणार, तुम्हाला सिम्पल स्टेटमेंट असणार. सिम्पल म्हणजे एक सिंगल स्टेटमेंट आलं, जसं मगाशी आपण पाहिलं ना की 2 × 3 = 5 घेतलं असेल, इट इज सिम्पल स्टेटमेंट आहे, ते कनेक्टिव्स होत नाहीत ना कुठे, तर त्या ठिकाणी तसे स्टेटमेंट सिम्पल होतील. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, कंपाऊंड म्हणजेच काय की कनेक्टेड आहेत. तुम्ही पाहिलं असेल कंपाऊंड म्हणजे कनेक्टेड, म्हणजे दोन स्टेटमेंट कनेक्ट केलेत बाय युझिंग दीज कनेक्टिव्स, तर दिस इज ए कंपाऊंड स्टेटमेंट्स. म्हणजे जे स्टेटमेंट आहे ते काय केलेत, आपण कनेक्ट केलेत, एकमेकाला कनेक्ट केलेत, तर ते काय असणार तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहेत. तर ते झाले तुम्हाला कंपाऊंड आणि सिम्पल स्टेटमेंट. हे काय सिम्पल कन्सेप्ट आहेत, त्याच्यावरती जास्त भर नका देऊ. पुढे आपल्याला पाहिजे की त्याचे ट्रूथ टेबल्स पाहिजेत. ठीक आहे, तर एक एक सिम्पल ट्रूथ टेबल आपण घेऊया जे कनेक्टिव्ह आहे त्याच्यावरतीचा. ठीक आहे, फर्स्ट आहे ते कंजक्शन. ओके, त्या ठिकाणी काय सांगितलंय, कंजक्शन म्हणजेच काय, द टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युझिंग द कनेक्टिव्स अँड. लक्षात घ्या काय सांगतोय, टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युझिंग अँड, देन दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज कॉल्ड कंजक्शन स्टेटमेंट. ओके, म्हणजे दोन स्टेटमेंट हे अँड ह्या सिम्बॉलनं जर कनेक्ट केले तर ते काय असतात, कंजक्शन स्टेटमेंट असतात. म्हणजे अँड ह्या सिम्बॉलनं कनेक्ट केलेले. ओके, तर या ठिकाणी सपोज पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, then its truth values are following. लक्षात घ्या, its truth values are the following table. Suppose first is a P statement, okay, second one is a Q statement, and its conjunction म्हणजेच काय, P and Q. तीन लक्षात आले कॉलम कसे केलेत आपण, this is first, this is second, this is third. P, Q and P and Q. P and Q म्हणजेच काय आलं, त्याचे कंजक्शन झालं. ट्रूथ टेबल व्यवस्थित लक्ष द्या, त्या ट्रूथ टेबलवरती तुम्हाला बाकीचे बरेच एक्झाम्पल आहेत, बरेच. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या की पी आणि क्यू, तर पी आणि क्यू मध्ये पॉसिबिलिटी किती होतील, पॉसिबिलिटी, बरोबर, पॉसिबिलिटी किती होतील ते काढायचे. तर दोन्ही स्टेटमेंट काय असू शकतात, पहिल्यांदा ट्रू असू शकतात.
पॉसिबिलिटी किती आहेत, दोन्ही ट्रू असतील किंवा पहिलं ट्रू आहे सेकंड काय आहे फॉल्स आहे, ठीक आहे, किंवा फर्स्ट फॉल्स आहे सेकंड ट्रू आहे, ठीक आहे, किंवा दोन्ही काय आहेत फॉल्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला ऑप्शन होईल का चेक करा. दोन्ही स्टेटमेंट काय आले ट्रू झाले, म्हणजे असू शकतात पॉसिबिलिटी आपण सांगतोय, दोन्ही काय झाले ट्रू झाले, किंवा फर्स्ट ट्रू आहे सेकंड फॉल्स आहे, किंवा फर्स्ट फॉल्स आहे सेकंड ट्रू आहे, किंवा दोन्ही फॉल्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला ऑप्शन येतोय का चेक करा. कुठला ऑप्शन नाही, हे 4 ऑप्शन्स होतील, दोन्ही ट्रू किंवा फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू और बोथ आर द फॉल्स. तर याचे कंजक्शन काय येणार आहे ते चेक करा. तर कंजक्शन याचं काय होईल हे इम्पॉर्टंट आहे. दोन्ही ट्रू असतील तर त्यांचं कंजक्शन काय असणार आहे, टोटली ट्रू असणार आहे. दोन्ही ट्रू आहेत ना, म्हणजे ते पूर्ण स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू असणार आहे. म्हणजे एक वाक्य घेतलं आपण की पहिल्याने दुसरं वाक्य अँड कनेक्ट केलं, दोन्ही ट्रू आहेत तर पूर्ण जे वाक्य असेल ते पण काय असणार आहे ट्रू असणार आहे. तसंच फर्स्ट ट्रू आहे सेकंड फॉल्स आहे, पहिलं ट्रू आहे सेकंड फॉल्स आहे तर ते काय असणार आहे त्याचं कंजक्शन फॉल्स असणार आहे. एक जरी फॉल्स असेल अँडमध्ये तर पूर्ण स्टेटमेंट काय असणार आहे फॉल्स. म्हणजे ते पहिलं फॉल्स आहे सेकंड ट्रू आहे तरी पण ते काय असणार आहे फॉल्सच असणार आहे. ओके, दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे ते पूर्ण स्टेटमेंट काय आहे फॉल्सच आहे. हा झाला तुमचा कंजक्शनचा टेबल. फक्त दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज दीज आर द फॉल्स स्टेटमेंट. कंजक्शन इज ए फॉल्स. लक्षात येत आहे, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि हे ऑप्शन्स लक्षात ठेवा, कळालं. तसंच सिमिलरली तुम्हाला नेक्स्ट आहे ते कंजक्शन नंतर काय आलं डिजक्शन. तर डिजक्शनचं टेबल कसं येईल चेक करा. टेबल हे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, डिजक्शन म्हणजेच काय ह्या ठिकाणी येणार आहे ऑर येणार आहे. ओके, म्हणजेच ते काय झालं ऑर, दोन स्टेटमेंट कनेक्टेड बाय युजिंग ऑर कनेक्टिव्ह ओ आर. ओके, तर या ठिकाणी सेम कन्सेप्ट म्हणजेच काय की पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, देन इट्स ट्रूथ टेबल इज लाईक दॅट पी क्यू पी और क्यू. ओके, पी क्यू पी और क्यू आहे. तर याचा फर्स्ट काय येणार आहे सांगा. ठीक आहे, आता ऑप्शन लक्षात घ्या की हे जे दिलेले आहेत हे ऑप्शन हे सेमच राहणार आहेत. एक तर दोन्ही स्टेटमेंट काय असतील ट्रू असतील, किंवा फर्स्ट ट्रू असेल सेकंड फॉल्स असेल, किंवा फर्स्ट फॉल्स आहे सेकंड ट्रू असेल, किंवा बोथ आर द फॉल्स स्टेटमेंट. आता ऑर न कनेक्ट केला, ऑर न, आता दोन्ही ऑर आहेत ना, तर दोन्हीमध्ये एक जरी ट्रू असेल, दोन्हीमध्ये एक जरी ट्रू असेल तर काय असतं पूर्ण स्टेटमेंट ट्रू असणार, कारण ऑर आहे त्या ठिकाणी. ऑरचं मिनिंग काय असतं की पहिलं किंवा दुसरं. ठीक आहे, आपण जे फॅक्टर पाडतो फॅक्टरमध्ये लिहितो ना हा ब्रॅकेट और हा ब्रॅकेट, याचा अर्थ काय की हा तर खरा आहे किंवा हा तरी खरा आहे. त्या दोन्हीतला एक जरी ट्रू असेल तर ते पूर्ण काय असणार ट्रू असणार आहे. तसं दोन्हीतला एक जरी ट्रू असेल तर काय असणार ते ट्रू, बरोबर. दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. लक्षात घ्या, ऑरला काय दोन्हीतला एक जरी ट्रू असेल तर ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स. म्हणजे हे तिन्ही काय असणार ट्रू असणार आहेत, फक्त लास्ट दोन्ही फॉल्स असतील म्हणून फॉल्स आला. ठीक आहे, हा झाला रिजेक्शनचा. सिमिलरली पुढला कुठला येणार आहे तुम्हाला लक्षात आलं. टेबल लक्षात ठेवा. अँड मध्ये काय आहे फक्त तुम्हाला टी टी असेल तर टी, बाकी सगळे फॉल्स. ऑर मध्ये काय आहे म्हणजे डिजक्शन मध्ये काय आहे सगळे ट्रू आहेत, फक्त एफ एफ असेल तर एफ. ओके, त्याच्यानंतरचा आहे तो कुठला आला तुमचा थर्ड वन आहे तो इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन मध्ये चेक करा आता थर्ड. ठीक आहे, इम्प्लिकेशन म्हणजेच कुठला कनेक्टिव्ह असतोय रे, कुठला कनेक्टिव्ह मगाशी सांगितलं आपण कुठला कनेक्टिव्ह असतो इफ देन. ओके, इफ देन. आणि इथं पण सेम आहेत की पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, देन पी क्यू. सिम्बॉल कुठला सांगितलेला आपण इम्प्लिकेशनला पी इम्प्लाइज क्यू. ओके, तर याचा ट्रूथ टेबल पहा काय आहे. पहिले जे ऑप्शन्स आहेत ते सेम, लक्षात ठेवा पहिले जे ऑप्शन्स आहेत ते सेम, म्हणजे टी 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 एफ एफ टी एफ एफ. ओके,
म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय असतील, ट्रू असतील तर, किंवा फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू आहे, अदरवाइज बोथ आर फॉल्स. ठीक आहे. त्याचे इम्प्लिकेशनमध्ये चेक करा की टी टी असेल तर ते स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. फक्त टी एफ इफ दिस स्टेटमेंट देन दिस स्टेटमेंट देन इट इज ए फॉल्स. लॉजिकली विचार करा. लॉजिकली विचार केला तर काय बघा की पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, इफ आहे ना, इफ फर्स्ट इज ट्रू देन सेकंड इज फॉल्स देन टोटल स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे तर ते पूर्ण स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. किंवा आता ह्याच्यानंतर बघा की पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे, इफ फर्स्ट कंडिशन फॉल्स देन सेकंड कंडिशन इज ट्रू देन टोटल स्टेटमेंट इज ट्रू. लॉजिकली विचार करा की जर तुम्ही जेवला तर तुमचं पोट भरेल. ओके. त्याच्यात अप्लाय करून बघा की पहिलं ट्रू घ्या दुसरं फॉल्स घ्या तर पूर्ण फॉल्स होईल. ठीक आहे. समजतंय का? तुम्ही जेवला तर तुमचं पोट भरेल. सपोज हे पहिलं घेतलं, तुम्ही जेवला हे पहिलं स्टेटमेंट घेतलं तर पोट भरेल सेकंड स्टेटमेंट घेतला. ठीक आहे. तर पहिलं ट्रू आहे, सपोज तुम्ही जेवला, बरोबर आहे जेवला. दुसरं जे लिहिलंय ते तर काय, पोट भरेल, पण ते चुकीचं आहे, पोट भरलेलं नाही आहे. तर पूर्ण स्टेटमेंट काय होणार आहे, नाही ना, पोट भरलेलंच नाही आहे, याचा अर्थ काय फॉल्स आहे. बरोबर. जर सपोज असं केलं, तुम्ही जेवला म्हणजे एफ फॉल्स आहे, ते तुमचं पोट भरलेलं आहे, जेवायची गरजच नाही ना, मग याचा अर्थ काय ते ट्रू आहे, पोट भरलेलंच आहे, म्हणजे दॅट इज ए ट्रू स्टेटमेंट. ओके. दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही फॉल्स आहेत, तर याचा अर्थ काय की तुमचं पूर्ण स्टेटमेंट काय ट्रू आहे. लक्षात घ्या, फक्त कुठे येणार आहे तुम्हाला, जर असं असेल तरच की पहिलं ट्रू आहे इथे, पहिलं ट्रू आहे सेकंड फॉल्स आहे तरच काय ह्या ठिकाणी फॉल्स आहे, अदरवाइज स्टेटमेंट आर ट्रू. ओके. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं जे आहे तर त्याच्यानंतरचं काय आहे तुम्हाला, लास्ट जो आहे फोर्थ वन, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. इथे काय आहे तुम्हाला, डबल इम्प्लिकेशन आहे. फोर्थ वन, डबल इम्प्लिकेशन म्हणजेच कोणता येतोय त्या ठिकाणी, इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ. तर त्या ठिकाणी काय नाही तुम्हाला, कनेक्टिव्ह तुमचा कुठला असेल हा. ओके. म्हणजेच त्या ठिकाणी काय येतो, डबल साइड एरो, बोथ साइडला एरो असेल असं. तर टी आणि टी. आता एक लक्षात घ्या, इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली म्हणजे तर आणि तरच. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तरच ट्रू, तर आणि तरच. जरी एक जरी फॉल्स असेल तर ते काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. दोन्ही फॉल्स आहेत तर ट्रू असेल, तर आणि तरच आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय की दोन्ही सेम असेल त्याच वेळी काय आहे, ट्रू आहे, अदरवाइज फॉल्स. म्हणजे बोथ आर स्टेटमेंट ट्रू देन डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, बोथ आर स्टेटमेंट फॉल्स देन इट इज ए ट्रू, वन ऑफ देम इज फॉल्स देन टोटल स्टेटमेंट इज फॉल्स. ओके. म्हणजे झाले ट्रूथ टेबल्स त्याचे. लक्षात घ्या, ट्रूथ टेबल्स त्याचे काय झाले, ह्या फॉर्ममध्ये झाले. हा लास्ट एक आहे. बरोबर. लास्ट कुठला आपण सांगितलेला की निगेशन सांगितलेला. ओके. दॅट इज निगेशन. निगेशन म्हणजेच काय, नॉट, नॉटचा जो असेल तो. आता ह्या ठिकाणी काय होईल की एकच स्टेटमेंट घेऊन सांगू शकतो आपण, पी आणि निगेशन पी. ओके. जर पी हा तुमचा ट्रू असेल तर निगेशन काय असणार त्याचं, एफ, त्याच्या अपोजिट. किंवा जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे, ट्रू. एवढंच आहे. हे स्टेटमेंट जे लिहिलेलं आपण ह्या फॉर्ममध्ये. ओके. म्हणजे एफ असेल तर टी, टी असेल तर एफ, हे झालं त्याचं निगेशन. कुठल्याही स्टेटमेंटला तसंच येईल ते, कुठल्याही स्टेटमेंटला. सिंगल स्टेटमेंटवरती निगेशन अप्लाय करतोय. आता तुम्ही म्हणाल की याच्यावरती निगेशन, याच्यावरती निगेशन, अँडवरती निगेशन, तर ते पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे पुढच्या कन्सेप्टमध्ये आहे, ते पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आहे की डबल इम्प्लिकेशनचं निगेशन केलं आपण. निगेशन ऑफ म्हणजे असं सांगायचं झालं तर असेल, निगेशन ब्रॅकेट पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. असं जर असेल तर हे सगळे जे सिम्बॉल चेंज होतील, पण याच्या एक स्टेटमेंट असते, स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करू शकतो आपण. तर ते नेक्स्ट पॉईंटमध्ये येईल ते. म्हणजे याचं निगेशन म्हणजे टीचा एफ होईल, एफचा टी होईल, याचा टी होईल, याचा एफ होईल, एवढंच.
म्हणजे टीचे एफ आणि एफचे टी होणार आहेत कशामध्ये, निगेशनमध्ये. तर हे झाले तुमचे लॉजिकल कनेक्टिव्हचे टेबल्स. आता हे लक्षात घ्या की हे जे टेबल्स आहेत हे टेबल यूज करून आपल्याला त्याचे ट्रूथ टेबल्स काढायचे आहेत. म्हणजे एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलं असेल, कंपाऊंड म्हणजे कनेक्ट केलेले असतात असे, तर कंपाऊंड स्टेटमेंट दिलं तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला पूर्ण काय काढायचं आहे, ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचे इम्प्लिमेंटेशन पाहायचं आहे. म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स जे असतील तर ते एक्झाम्पल पाहिजेत. फक्त हे जे ट्रूथ टेबल्स आहेत ते ट्रूथ टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. टी एफ म्हणजे काय असतं, कनेक्टिव्हचे सिम्बॉल काय असतात, कनेक्टिव्ह कुठले कुठले असतात, स्टेटमेंट म्हणजे काय, ओपन स्टेटमेंट म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट आता जे सांगलेत त्या व्यवस्थित करून ठेवा. उद्याच्या लेक्चरला आपण याच्या पुढचे एक्झाम्पल घ्यायचे. ठीक आहे, थँक्यू. ह्या ठिकाणी आपण थांबूया, अभ्यास करा व्यवस्थित. थँक्यू.